कडे आजच्या दिवसातला शेवटचा सामना 4 षटकाचा सामना आणि माऊली स्पोर्ट्स वाकलन संघ कॅप्टन जीत याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आर्यन स्पोर्ट भादवड संघाला आमंत्रित केलेलं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर बिनीची जोडी ऋषी आणि केतन. पहिलं षटक घेऊन प्रेम राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आणि पुलचा फटका मात्र टायमिंग साधताना चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करते ऋषी. प्रेम राईट आर्म वाट शॉट इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. लॅप स्वीपचा फटका आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. फटका खेळला होता उजव्या एसटीच्या बाहेर गेला होता. इम्प्रोवाइज फटका खेळला होता. 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून मात्र इम्प्रोव्हायझेशन वाढलेलं आहे, जास्त वाढलेलं आहे. 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. खरं तर सुरुवातीला भारताने थोडासा विरोध केला होता 20 क्रिकेटला. 2006 मध्ये भारताने पहिला सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेल्यानंतर 4-0 ने भारताचा वनडेमध्ये पराभव झाला होता. मात्र एकमेव 20 क्रिकेटचा सामना खेळला आणि त्यामध्ये विजय संपादित केला आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खेळलेला तो एकमेव सामना होता. आणि पहिला वर्ल्ड कप सुद्धा भारताने जिंकला 20 क्रिकेटचा. प्रेम राईट आर्म पुन्हा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लँग्वेजला बघितलं. चेंडू हाताळला थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर आणि चेंडूने वेध घेतला तो एसटी रक्षकाचा करेश मात्रेचा. निधाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे 6. 4 षटकांचा सामना आहे. माऊली स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स भादवड या दोन्ही बलाढ्य संघामधील हा सामना मॅच आपण पाहतोय. याला गोलंदाजीने फटका खेळला. चेंडू सरळ जातोय तो मिडॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत ऋषी आज संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. मित्रांनो, आपण पाहतात गुरुकृपा चषक 2022 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावरला हा भव्य आणि दिव्य क्रिकेटचा महासंग्राम. प्रेम याला मात्र शॉर्ट अंपुलचा फटका. मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू लॉंग ऑन मधून येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकच धाव पूर्ण होते. एक चौकार सोडत आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा दिलेल्या आहेत फक्त 8. चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रेम याने काय गोलंदाजी केली होती आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. फक्त 3 धावा दिल्या होत्या यापूर्वीच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा कुठेतरी फलंदाजीला थोडंसं थांबवलेलं आहे, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. प्रेम राईट आर्म. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. गॅप मधून चेंडू जाणार आहे. डीप मिड विकेट सीमा पार. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. ही एक जमेची बाजू आहे माऊली स्पोर्ट्स वाकलन संघाची. आणि खास करून ऋषी याला सुरू गवसलेला आहे. ऋषी याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. कारण आपण पाहतोय ऋषी याने 5 चेंडूचा सामना केला, 2 चौकार लगावले आणि 11 धावांवर खेळतोय.
केतन एका धावसंख्येत खेळतोय. धावसंख्या 12. आज माझ्यासोबत अतिशय सुंदर समालोचन ज्यांनी केलं, भिवंडीचा बुलंद आवाज, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार आणि उत्कृष्ट स्कोरिंग गोल्डन फिंगर, एक आदर्श शिक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे, राजू पाटील. सुंदर डीजे, चांगली माईक सिस्टीम ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिली, ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. डीजे कश्यू, सोमनाथ पाटील आणि नो डाऊट दर्जेदार प्रक्षेपण टेलिकास्टचा बिग बॉस GTC लाईव्ह, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम एक दर्जेदार प्रक्षेपण पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ते काम त्या करतायत. आणि पंचांचं नो डाऊट, पंच बाला इकारे, पंच वैती सर, पंच दिनेश नाईक यांची सुद्धा खूप चांगली भूमिका आज पार पडलेली आहे. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. आणि आयोजनाचा प्रश्न येत नाही आहे. भूषणजी भगत आणि त्यांची संपूर्ण टीम काय आयोजन केलेलं आहे, अपार मेहनत त्यांनी घेतलेली आहे, कारण स्पर्धा आयोजन करण्याची सोपी गोष्ट नसते. याला पोल फटका गेलेला आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषे बॉल होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. भरपूर वेळ होता केतनकडे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, चेंडूला पोल केलं आणि आपण बघितलं चेंडूने जागा जी बघितली ती मात्र सीमारेषेच्या बाहेरची. डीप मिड विकेट, सीमापार षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, 18. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना मौली स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स भादवड, दोन संघामध्ये. सुनील पवार, मला असं वाटतं हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. आय थिंक सो. करेश याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. लोअर बॉटम हँडल पुश, डीप मिड विकेट. अतिशय वेगात पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. ते उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला समन्वय बघायला मिळाला. यस, नो, वेट या तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या आणि 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. हे फार महत्त्वाचं आहे सुनील पवार, कारण खराब चेंडू असेल तुम्ही समाचार घ्या, सीमारेषेचा रस्ता दाखवा, आणि जर चांगला चेंडू असेल सन्मान करा, लाईफलाईनचा वापर करा, कारण मुंबईची लाईफलाईन जी बेस्ट आणि लोकल आहे त्याप्रमाणे तुम्ही वापर करा. हा चेंडू मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या हस्तीच्या खूपच बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 21 धावा झाल्या. स्क्वेअर कटचा जेव्हा विषय येतो तेव्हा भारताचा गुंडाप्पा विश्वनाथ काय स्क्वेअर कट करायचा, लिलेया करायचा, पॉइंट मधून फटका खेळायचा, अतिशय सुंदररित्या स्क्वेअर कटचा फटका खेळायचा. करेश राईट आर्म, याला मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेकडे, अडू शकणार नाहीये. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. पंचवीस धावा झाल्या. 25. करेश राईट आर्म, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. डीप कव्हर मधून येतोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. दोघांमध्ये ताळमेल बघायला मिळते, पार्टनरशिप बघायला मिळते. पहिला सामना जेव्हा खेळले होते तेव्हा आपण बघितलं होते केतन आणि ऋषीमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळेल. या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते, कारण पहिल्या सामन्यामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर आठवण्यात की 35 धावांची पार्टनरशिप झाली होती. कारण मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. व्हॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार, इनसाइड आउट.
त्याने असं वाटते की केतनला हा चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. ज्याप्रमाणे तो फलंदाजी करतोय, ज्याप्रमाणे कमिट होतोय चेंडूवर, ज्याप्रमाणे फटकेबाजी करतोय सहज गद्या, असं वाटतं की त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. 33 धावा झालेल्या आहेत. नेल्सन डबल 3. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. महागडं षटक, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा, आतापर्यंत या षटकामध्ये 21 धावा दिलेल्या आहेत. करेश महागडा ठरतोय. करेश मात्रे याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. या वेळेला मात्र बाद व्हावा लागेल. हे फलंदाज केतन यास. संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. आमचे एक्सपर्ट करून राजू पाटील माहिती देतात की त्यांनी 7 चेंडूंचा सामना केला, 2 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि 300च्या स्ट्राईक रेटनं 21 धावांची खेळ केली आणि एक पार्टनरशिप, चांगली पार्टनरशिप करून बाद झालेली आहे. कारण मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप बघायला मिळाली, कारण 2 षटकामध्ये धावसंख्येची झालेली आहे ती 33 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली. आणि आता मात्र खेळण्यासाठी इथे येतो कॅप्टन कर्णधार जीत भोईर. आता पण अतिशय चांगली कामगिरी बघायला मिळालेली आहे. ऋषी असेल, केतन असेल, जीत असेल. कॅप्टन जीतचं जेव्हा मी ओपिनियन घेतलं तेव्हा त्याने सांगितलं की ऋषीकडनं खूप अपेक्षा आहेत, केतनकडनं खूप अपेक्षा आहेत, मात्र मला पूर्ण संघाकडनंच अपेक्षा आहेत. कारण तुम्हाला जर चॅम्पियन व्हायचं असेल तर तुम्हाला सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते. तुम्हाला एखादा दुसरा सामना एखादा फलंदाज गोलंदाज जिंकून देऊ शकतो, परंतु स्पर्धेवर तुम्हाला प्रभुत्व गाजवायचं असेल, चॅम्पियन व्हायचं असेल तर सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते. तिसरं षटक घेऊन येईल तो बाळातरे. त्याचा सामना करेल ऋषी भोईर आणि जीत भोईर अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर माऊली स्पोर्ट्स वाकळण संघाची. बाळा लेफ्ट आर्म, फुलटा चेंडू होता, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचंय, मात्र बाउंड्री क्लिअर केली जाते डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. केलेले एक चोरटी धाव मात्र पूर्ण केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आज हवाई यात्रा जास्त बघायला मिळाली, कारण 50 षटकार लागलेले आहेत आजच्या दिवसात आणि 44 चौकार लागलेले आहेत. म्हणजे क्लास क्रिकेट थोडंसं कमी बघायला मिळालं, मात्र हवाई यात्रा जास्त बघायला मिळाली. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार जर कोणी लगावले असेल तर मास्टर ब्लास्टर, कारण 2016 चौकार लगावलेले आहेत. 195 षटकार त्यांनी लगावलेले आहेत आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने. बाळा याला पुन्हा एकदा टायमिंग साधता शॉर्ट फायनलला चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी. पंच बाळा इकारे इशारा करतायत लेग बाय. धावसंख्या झाली 41, 41. बाळातरे लेफ्ट आर्म, याला पुण्याचा स्वीपचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र नकार या ठिकाणी देतो तो जीत. फक्त एका धावेवर समाधान मानलं जातं आणि एका धावेने धावसंख्या वाढते 42, 42. अजून एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 60+ कडे पाहत असणार आहे. कारण जीतचं ओपिनियन जेव्हा मी घेतलं तेव्हा त्याने सांगितलं की हे मैदानाचा विचार जर केला धावसंख्या तर 60+ कडे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. याला मात्र इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि सीमा पार होतोय. चौकार.
एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर अजून एक शेवटचं षटक असेल, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. म्हणजे 60+ कडे पास असणार आहे माऊली स्पोर्ट्स वाकलन संघ. क्षेत्ररक्षण थोडासा बदल करण्यात येतोय. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. यावेळेला मात्र हुकचा फटका, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार आणि याच बरोबर 50 षटकामध्ये 52 धावा पटकावलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे. जीत खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर ऋषी खेळपट्टीवर. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि असं वाटते की 65+ कडे हे दोन्ही फलंदाज पाहत असणार आहेत, कारण कॅप्टन कर्णधार खेळपट्टीवर आहे. काय फलंदाजी पाहतोय आपण. सुरुवातीला केतन यांनी फटकेबाजी केली होती. 7 चेंडूमध्ये 21 धावा पटकावून बाद झाला. त्यानंतर ऋषी हा अँकर रोल करतोय खेळपट्टीवर, तळ ठोकू नये, थांबू नये. 19 धावांची आता मला पार्टनरशिप बघायला मिळाली. चौथं षटक घेऊन येतोय एक युवा गोलंदाज हरेश. हरेश मलावकर. हरेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. अंतिम षटक, षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेला मात्र हुकचा फटका, चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने जाईल. 4 धावांसाठी चौकार. छप्पन्न धावा झाल्यात, 56. हरेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला, चेंडू सरळ जातो ते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एक गोष्ट मात्र बघायला मिळाली खास करून माऊली स्पोर्ट्स वाकलन संघाचे फलंदाज ज्याप्रमाणे केतन खेळतोय, ऋषी खेळतोय, जीत खेळतोय, क्रिकेटिंग फटके बघायला मिळतात. ज्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी फटका, हेच फार महत्वाचं असतं. क्रिकेटचं सूत्र जे असतं हे फार महत्वाचं असतं. हरेश राईट आर्म. याला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावा झालेल्या आहेत. 61. हरेश पुन्हा एकदा, हरेश सुद्धा महागडा ठरतोय या षटकामध्ये. याला माझा स्विच इट, आणि मी तर म्हणेन की स्विच इट नाही, स्वीट इट.
आउट ऑफ द पार्क. सुनील पवार, मला असं वाटतं आउट ऑफ द पार्क हा शब्द रूट का झाला? जोहान्सबर्गला मला वाटतंय शाहिद आफ्रिदीने 158 मीटरचा षटकार लगावला होता. जे स्टेडियमच्या बाहेर एक गार्डन होतं, गार्डनच्या बाहेर चेंडू गेला होता. 158 मीटरचा सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार तो आतापर्यंत आहे क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हरीश या षटकामध्ये सुद्धा महागडा ठरतोय. याला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं फटका, चेंडू डीप कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. हिच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत त्यांना असं वाटत असेल की हा मॅच आहे की हायलाईट आहेत. 38 धावांची पार्टनरशिप, 71 धावा झालेल्या आहेत. यावेळेला मात्र चेंडू खाली राहिला होता, थोडासा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि 71 धावा झालेल्या आहेत आणि 72 धावांचं एक विशाल लक्ष. गुरुनाथ काणा भगत यांच्या समर्थ गुरुकृपा चषक 2022 हा पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसातला आजच्या गटातला हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. आर्यन स्पोर्ट भादवड विपक्ष पाहतोय आपण. माऊली स्पोर्ट वाकलन अशी लढत पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. नाही, नक्कीच आजच्या दिवसामध्ये मी उपस्थित सर्व प्रेक्षकांचा खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणजी भगत यांच्या वतीने खास करून GTCच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत त्यांचेही मी खूप आभार व्यक्त केले आजच्या दिवसासाठी. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. तर तब्बल 72 धावचं टार्गेट उभं केलं आहे. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते गंगारामजी पाटील, आपण कुठे असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन संघ वाकलन या संघाने एक दमदार कामगिरी केली होती आणि या सामन्यातसुद्धा जर पाहिलं आपण आघाडीची तिन्ही फलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. ऋषी आणि खेळपट्टीवर थांबून राहिले आणि व्यक्तिगत संघासाठी 24 धावाचं योगदान दिलं आहे. त्यानंतर मात्र केतन यांनी 21 धावाचं योगदान. त्यानंतर मात्र जीत भोईर परत संघाने एक करंदरात साजेशी खेळी साकारली आणि तब्बल नाबाद राहत 24 धावाची खेळी साकारली. 7 चेंडूचा सामना केला. स्ट्राईक रेट जर पाहिला आपण 300च्या स्ट्राईक रेटने सुरेख चांगली फलंदाजी पाहायला मिळाली.
माऊली एंटरप्राइजेस मिथुन पाटीलचा संघ पाहतोय आपण वाकलन. आणि गवली सर उद्या सुद्धा खूप चोटीची आघाडीची 8 संघ आहेत. त्यामध्ये जर विचार केला आपण नो डाऊट तुम्ही उल्लेख केला होता की टेनिस क्रिकेट विश्वामधला सर्वात चांगला संघ जो असेल सध्याच्या स्थितीमध्ये तो म्हणजे जय बजरंग गोडसे बी. पण पहिल्या सामन्यामध्ये त्यांना एक कडवं आव्हान उभं राहू शकतं, कारण कोळशे जो संघ आहे तो संघ सुद्धा जबरदस्त फॉर्मामध्ये आहे. कोळशे संघ विसरून चालणार नाही आहे. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. तर जाऊ मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर बॅकफूट पंच केले, सुरेख फटका आहे. चेंडू कव्हर बाउंड्रीकडे अतिशय वेगात सरकतोय. फक्त चेंडू आणण्यासाठी धावणारा क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. तर ही जोडी खूप मोठी आहे भादोड संघासाठी. सातत्यानं पाहतोय आपण ग्रामीण क्रिकेट असो की मात्र शहरी क्रिकेट, दोन आघाडीची टॉप ऑर्डर फलंदाज आहे. संगणक आहे आणि बाळातरे. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि मधली अष्टी वाकवली. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय आणि अतिशय एका चांगल्या चेंडूवर त्रिफळा उडवलंय. याला मात्र एक महान गोलंदाज काय, चांगला ऑलराऊंडर काय हेच दाखवतो. इथे मात्र वाकलन संघाचा संगणक जीत भोईर कित्येक वर्षापासून या खेळाडूला आपण पाहतोय. खूप मोठा महान खेळाडू आहे वाकलन संघाच्या माध्यमातून. पण आज आपण एकंदरीत बघितलं संपूर्ण स्पर्धेवर, जर करेश म्हात्रे म्हणता येईल, जीत भोईर, केतन म्हात्रे, ऋषी भोईर यांचं थोडंसं वर्चस्व बघायला मिळालेलं आहे. एक अगदी स्मरणात राहतील आजच्या दिवसाचा खेळ जर आपण बघितला. आमच्या एक्सपर्ट स्कोररकडे जर विचारणा केली तर नक्कीच त्यांच्याकडे माहिती मिळेल की करेश म्हात्रे, जीत भोईर, केतन म्हात्रे, ऋषी भोईर यांचं थोडंसं आपण पाहतो वर्चस्व राहिलेलं आहे खेळावर. निश्चित आजच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण तर माऊली एंटरप्राइजेस मिथुन पाटील चा जो संघ आहे वाकलन, आघाडीचे 3 खेळाडू नेतृत्वक कामगिरी पाहायला मिळाली. या स्पर्धा सफल झाला आहे. प्रेम ऑनसाईडकडे मात्र फायनलीकडे खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. चांगली सुरुवात जीत भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र पहिला विकेट प्राप्त करून देतोय संघाला. आणि बाळातरे परत निराश केली आपल्या संघाला. आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल. करेश म्हात्रे संगणक आहे आणि प्रेम याला यावेळेस पाहता चेंडू परत टाकावं लागेल, कारण की लाईन खूप चुकीची आहे. डाव्या स्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतरिषित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहता आपण पुढे सरकते ती 5. 72 धावचं टार्गेट आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर सामना इथून मात्र जिंकायचा असेल. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे जातोय. आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल प्रेम पूर्ण करतोय, स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 72 धावचं टार्गेट स्वीकारताना आर्यन स्पोर्ट भादोड संघाची 1-6 खडतर आव्हान आहे. आणि खडतर आव्हानाचा जो यशस्वीपणे पाठलाग करतोय ना, तो अतिशय एवन कोडीचा संघ असतोय. याच पात्र सफल झालाय. सुरेख फटका, चेंडूला फेकून देतोय. स्कोर लेगच्या वरतून षटकार. फटका मारलाय त्यांनी. याच पात्र वाट पाहिली आणि शेवटी मात्र कट केले. पॉइंट क्षेत्राकडे अतिशय वेगात सरकतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू माग. आणि आता मात्र रोखल्या गेलं, पण करेशाला रोखू शकणार नाही दुसरी धाव घेण्यापासून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गवली सर जर पाहिलं आपण 72 धावचं टार्गेट आहे. तो टार्गेट स्वीकारता नाही तर मात्र जी धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये
14 धावा आहे आणि इथून मात्र करेश जर 4 षटकापर्यंत खेळपट्टीवर राहिला तर सामना निश्चित तो एक रंगतदार तिकडे घेऊन जाईल, कारण की क्षमता आहे. आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्यांनी पटकावलं आहे तो करेश यांनीच पटकावलेला आहे. पहिल्या सामन्यात अतिशय छान एक विध्वंसक खेळी साकारली होती. जर वाकलन संघाला पराभूत करायचं असेल तर मात्र करेश मात्र याला चांगली उत्कृष्ट फटकेबाजी करावी लागेल. पण पवार मी म्हणेन एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल, कारण त्याचं असं आहे की आवश्यक धावगती जी आहे आस्किंग रन रेट आहे 18 धावांचा आहे. आणि तुम्ही जेव्हा आवश्यक धावगतीचा पाठलाग जी धावसंख्येचा पाठलाग करताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे असतं त्यामध्ये तुम्ही आवश्यक धावगतीपेक्षा जास्त धावा जमवायला हव्यात, मात्र ते यश त्यांना आलेले नाही आहे. 4 धावांनी मागे राहिलेलं आहे. त्यामुळे येणारी जी 3 षटके आहेत यामध्ये आवश्यक धावगती थोडी वाढणार आहे. 19 धावा प्रत्येक षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे पटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. आणि जिथं खूप छान उल्लेख केला आपण पहिल्या षटकाच्या खेळामध्ये जर पाहिलं आपण कुठेतरी 4 धावा कमी पडल्या, जी सरासरी 18 पाहिजे होती तिथपर्यंत पोहोचू शकला नाही, पण एका फटक्याने ती सरासरी पार करू शकतोय. ती धमक आहे, ती क्षमता आहे करेश मात्र यांच्याकडे. तर गोलंदाज पाहतोय आपण केतन. याच पाचा सुरेख फटका चाललाय 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 स्कोलेकच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. की प्रेम आणि करेश हे 2 असे दिग्गज आहेत. खेळपट्टीवर जर थांबून राहिले तर हा संघ निश्चित विजयाकडे वाटचाल करणार आहे. जर वाकलन संघाला सामना जिंकायचा असेल तर या जोडीला तोडणं गरजेचं आहे. 1 विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. जर भादोड संघाला सामना जिंकायचा असेल तर या जोडीला मात्र अंतिम चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. म्हणजे सामना एक चांगला होईल याची शंका नाही आहे. अतिशय लाजवाब कडक फटका मारला होता स्कोलेकच्या वरतून. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 20. पहिल्या चेंडूवर एक चांगलं जोरदार प्रहार पाहायला मिळाले, धमाका पाहायला मिळालाय. केतन सज्ज होताना यावेळेस पाहता कोलोटप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय केतन. छान वापशी करताना पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र काय सुरेख वापशी करतोय, बीट करतोय फलंदाज प्रेम याला. धावसंख्या अजून स्थिर आहे. धावपलकावर पाहतोय आपण 20. 72 धावते टार्गेट आहे. अजून इथून मात्र तब्बल 52 धावा बनवायला लागेल. याच पात्र अकोटप्प्याचा चेंडू होता. ऑनसेट कडे खेळण्याचा प्रयत्न होता पण हवा तसा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात गिताराने गिली चेंडू कुठं बरं झाला पाहावं लागेल. ओव्हर थ्रूच्या स्वरूपात अजून एक धाव, लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा. धावा कशाही प्रकारे येणं गरजेचं आहे भादवड संघासाठी. ज्या प्रकारे ही जोडी खेळपट्टीवर आहे, एक एक षटकार दोन्ही फलंदाजांनी ठोकले आतापर्यंत. करेश 2 चेंडूचा सामना केलाय. स्ट्राईक रेट जर पाहिला आपण करेश यांचा 400चा स्ट्राईक रेट आहे. 8 या धावसंख्येवर आहे आणि प्रेम मात्र 4 चेंडूचा सामना केले, 5 चेंडूचा सामना केलाय आणि 7 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय प्रेम याला. केतन दूर यांच्या टोकाकडनं सज्ज होताना राऊंड द विकेटचा मारा करतोय. याच पात्र ड्राईव्ह केलेलं आहे. ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल प्रेम. संघाची धावसंख्या पुढे सकते आता मात्र ती 23. करेश मातेसाठी क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, गलीवरील क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्याच प्रकारे शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सुद्धा सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑनसेटकडे जर पाहिलं आपण मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग. गोलंदाज सज्ज होताना केतन. यावेळेस पात्र उंच 6 चेंडू आहे. झेल घेईल काय प्रयत्न खूप छान इथं मात्र केल्या गेलं पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. करेश माते त्या दरम्यान अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र पाहतोय आपण 25. दुसरं षटक प्रगतीपथावर. तुम्हाला आक्रमण करावं लागेल कारण की टार्गेट खूप मोठं आहे. 72 धावचं टार्गेट आहे आणि अजून 9 फलंदाज शेष आहेत. त्यासाठी तुम्हाला आक्रमण करावं लागेल जर इथून मात्र सामना जिंकून सेमीमध्ये प्रवेश करायचा असेल बादवड संघाला. सफल झालंय. याच पात्र टायमिंग चूक नव्हती, परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा धक्का बसलाय बादवड संघाचा. संघ नाही, करेश मात्रे बाद. स्वागत आणि सन्मान करणार आहोत. गंगारामजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान किरण भोईर यांना करतोय आपण. आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. यस, किरण भोईर आपण आपल्या शुभास्ते गंगारामजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. पूर्णपणे सहमत आहे. आता मात्र 47 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 72 टार्गेट 72 धावाचं आहे. कारण की खूप चांगले गुणलेखक आमच्या सोबत आहे राजू पाटील सर. तर गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू मात्र जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि नो बॉल 5 धावा. या चौकाने मात्र सामना रंगतदार तिकडे जाईल या षटकामध्ये जर पाहिलं आपण. कारण की फ्री हिटचा आहे आणि फ्री हिट वर जर षटकार ठोकलाय तर मात्र निश्चितच सामना प्रत्येक चेंडूवर रंगतदार स्थितीकडे हळूहळू जाईल. सज्ज होताना गोलंदाज उदेश. याच पात्र पुलचा फटका किती धावा पूर्ण करेल पाहायचं येतं. कारण की फ्री हिट हा चेंडू होता. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर पाहतोय आपण. प्रेम या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरते ती 31. अजून सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण की 41 धावा. तुम्हाला इथून मोठे फटके खेळावे लागेल जर आर्यन स्पोर्ट भादवड संघाला सामना जिंकायचा असेल. सागर आणि प्रेम युवा 2 फलंदाज पाहतोय खेळपट्टीवर आहे. धमक आहे, क्षमता आहे. याच पात्र चुकीचा फटका, चुकीला माफी नाही. बॅक टू द बॉलर आणि अजून एक फलंदाज बाद. आता परिस्थितीचा आढावा घेऊन जर चर्चा केली तर माझं तर असं व्यक्तिगत मत आहे की थोडंसं पारडा जड आहे वाकलन संघाचा. ज्या प्रकारे अनिश्चितता खेळ आहे मी स्वीकारतोय, पण ज्या संघाची स्थिती मजबूत आहे तो संघ निश्चित मजबूत आहे. वाकलन संघाची स्थिती खूप मजबूत आहे कारण की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या पार करता येत नाही कारण की दबाव असतोय चेसिंग करताना. नाही, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करायला हवी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीतरी खेळपट्टीवर टिकून राहायला हवं. ते बघायला मिळत नाही भालवड संघामध्ये. आणि एक पार्टनरशिप, एक वेगवान पार्टनरशिप बिल्डअप करणं हे गरजेचं असतं, ते सुद्धा बघायला मिळत नाही आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय की पूर्णपणे पारडं जड वाटतंय. ते म्हणजे माऊली स्पोर्ट्स, मिथुन पाटील यांचा जो संघ आहे माऊली स्पोर्ट्स, हा मात्र पूर्ण वरचढ दिसतोय. अनिश्चित पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. थोडासा पारडा जड आहे इथं मात्र वाकलन संघाचं. यावेळेस पात्र पुलचा फटका पॉवरफुल आणि दूर जातोय चेंडू. षटकार. कार्ड खेळाडू खेळपट्टीवर आहे. काय झकास फटका मारलाय. नाही, चेंडू इतका दूर गेलेला आहे आणि केतन म्हात्रे यांनी सर डोक्यावर हात ठेवलेले आहेत. सज्ज होताना यावेळेस पाहता गोलटप्प्याचा चेंडू काय घडलंय पाहायचंय. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 38. अजून सामना जिंकण्यासाठी मात्र खूप परिश्रम मेहनत करावी लागेल. 8 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर मारले तर सामना मात्र अंतिम षटकापर्यंत जाऊ शकतो. अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगू शकतोय. उदेश सज्ज होताना यावेळेस पात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल बनवून थोडासा बाहेर निघतोय आणि वेगवान चेंडू होता आणि सोपे नाही अशा चेंडूला तुम्ही ॲडोबॅटनी फटके खेळतात. अतिशय वेग होता चेंडूमध्ये आणि बीट झालाय फलंदाज मुकेश मते. 7 चेंडू 34 असं समीकरण आहे आणि जवळपास इथं मात्र विजयाचे दारं उघडताना पाहतोय आपण वाकलन संघाचे गोलंदाज. यावेळेस पात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. काय लाईन कुठे हे चेक करताना डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 39. 7 चेंडू 33 असं समीकरण आहे.
आणि जेव्हा अंतिम षटकामध्ये 25 किंवा 20 पेक्षा जास्त धावा असतात ना, क्वचित 50 सामन्यामधून एका सामन्यात हा टार्गेट पार केला जातोय. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. हवेत फटका फशील काय, प्रयत्न चांगला होता पण जेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण, तिसरी धाव पूर्ण करताना पाहतोय आपण. चौथी पण धाव पूर्ण होईल काय, आणि पहिल्या वेळेस पाहतोय की खराब क्षेत्ररक्षण आपण. 4 धावा. या 4 धावांनी संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते 43. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 29. आणि 29 जर म्हटलं तर मला वाटते की 1-2 दिवसापूर्वीच गोडसे बी आणि जो एक बाहेरचा संघ 29 धावा त्या सामन्यामध्ये बनले होते आणि तिथं मात्र सामना गमावला होता जयबजरंग गोडसे बीनी. पण एव्हरी इज नॉट संडे. तो दिवस वेगळा होता, संघ वेगळे होते, आजचे संघ वेगळे आहेत. पण ते क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी बरोबर, कारण की जी फाईट पाहिली होती आपण नावा विपक्ष जयबजरंग गोडसे, खूप एक थरारक सामना पाहायला मिळाला होता. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण उल्लेख करतोय की तो जीता वही सिकंदर, पण इथं मात्र 29 धावेची आवश्यकता आहे. या धावा प्रेम आणि मुकेश मध्ये पूर्ण करेल की मात्र माऊली एंटरप्राइजेस मिथुन पाटील यांचा जो संघ आहे वाकलना संघ, हा सामना सहज घेऊन जाईल. सेमीमध्ये कुठला संघ प्रवेश करेल आणि उद्या याच स्थितीमध्ये पहिला सेमीफायनल होणार आहे. दोन्ही संघचे संघ नाही का, कुठले संघ जिंकला तरी त्या संघाला उद्या ठीक 4 वाजता आपण इथं रिपोर्ट करायचं आहे. गुरुकृपा चषक 2022चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना आज अतिशय चांगले सामने पाहिले आपण. तब्बल 8 दिग्गज संघ होते आणि त्यामधून 6 संघाचं प्रवास थांबले, पण यामधून इथं कुठल्या संघाचा प्रवास थांबेल या स्पर्धेमध्ये पाहायचं आहे. आणि कुठला संघ सेमीमध्ये मजल मारेल, वाकलन की मात्र भादवड. अंतिम षटक टाकण्यासाठी अवी एका चांगला अजून ऑलराऊंडर आहे. माऊली एंटरप्राइजेस मिथुन पाटील, वाकलन या संघाचा अवी. दुऱ्यांच्या टोकाकडनं पहिला चेंडू, सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर आणि चेंडूला उचली प्राप्त होते आणि सर्वात महत्त्वाचा अँगल बनवलं चेंडूला, परत थोडासा बाहेर निघालाय, जवळपास आउटस्विंगचा मारा पाहायला मिळाला आणि त्यावर बीट होतोय प्रेम. 5 चेंडू 29. इथून मात्र 5 षटकार तुम्हाला मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. प्रेम सज्ज होतोय. एक न भूतो न भविष्यती खेळी साकारेल की आपल्या संघासाठी हे पाहायचं आहे. धीम्या गतीचा चेंडू, व्हेरिएशन परिवर्तन जो गोलंदाज करतो ना तो अतिशय महान असतोय. आणि पहिला चेंडू वेगवान टाकला होता, त्यांना मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये धीम्या गतीचा चेंडू हाताळला आणि त्यावर फक्त एक सिंगल. आता मात्र 4 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 28. म्हणजे तुम्ही इथून 4 षटकार जरी ठोकले तरी सामना जिंकू शकणार नाही, पण पराभवाचा जो मोठा अंतर आहे तो किती धावेंनी ते मात्र कमी करेल आर्यन स्पोर्ट भादवड संघ. नो डाऊट आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालं. करेश असो की त्यानंतर मात्र प्रेम असो, बाळा असो, सांघिक कामगिरी पाहायला मिळाली होती. पण या सामन्यात सुद्धा करेश मात्र यांच्याकडून एक मोठी खेळची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा त्याला मात्र पूर्ण करता आली नाही. आणि करेश मात्र ज्या क्षणी बाद झाला तिथंच मात्र सामना कुठंतरी वाकलन संघाच्या बाजूला झुकल्या गेलं. लेमन कट्ट आतल्या कडेला चेंडू लागून फायनल एक क्षेत्राकडे येतो ठीक आमच्या समोर. तोपर्यंत एका धावेची संधी होती आणि या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 45. अवी यांचं अतिशय चांगलं षटक पाहतोय आपण. अंतिम षटक का प्रभावशाली गोलंदाजी. यावेळेस पाहता परत एक चांगला चेंडू. आता मात्र संघर्ष करत नाहीये, पूर्णपणे हार इथं मात्र स्वीकारलेली आहे आर्यन स्पोर्ट भादवड संघाने. ज्या प्रकारे अंतिम षटकामध्ये लय भारी गोलंदाजी पाहतोय आपण अवीच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज अवी, दुऱ्यांच्या टोकाकडनं टॉसवर घेऊन हा फटका पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे जमीनलगत चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. सज्ज होताना यावेळेस पाहता पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. जीत भोईर चेंडू खाली. तणजित यात बरोबरच सामना इथं मात्र जिंकलंय माऊली एंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन टीम वाकलन या संघाने. हाय क्वालिटीचं खेळाचं प्रदर्शन केलंय आणि सांघिक कामगिरी आघाडीची टॉप
थ्री